हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 7.2 पाहणार आहोत। या सराव संचमध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा आहे, 4, 9, 16 या रचनेतील पुढील 3 अंक आहेत, म्हणजे पुढचे 3 अंक आपल्याला काढायचे। आता पहा, हे जर तुम्ही संख्या पाहिल्या 4, 9, 16 हे कशाचा वर्ग आहे? हे 2 चा वर्ग आहे। पहा, हे कशाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग। 3 चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3, 9। 2 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2, 4। हे 4 चा वर्ग आहे। 4 चा वर्ग म्हणजे काय? 4 गुणिले 4, है की नाही? मग पुढची संख्या काय येणार? 5 चा वर्ग येणार। 5 गुणिले 5 किती येणार? 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 25। त्याच्या पुढचे 6 गुणिले 6, 6 चा वर्ग। त्याच्या पुढचे 7 चा वर्ग। 6 गुणिले 6 36 होतील, 7 गुणिले 7 49 होतील। आपल्याला उत्तर येईल 25, 36 आणि 49। ते 25, 36, 49 पर्याय क्रमांक सी मध्ये, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। आपला पुढचा प्रश्न असा आहे, पुढील आकृती बंधाचे निरीक्षण करा व प्रश्नार्थक चिन्ह दिलेले आहे। प्रश्नार्थक त्याच्या जागी येणारा योग्य संख्या आपल्याला शोधायची, म्हणजे ह्या प्रश्नार्थक जागी काय चिन्ह येईल ते आपल्याला सांगायचं आहे। तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, सगळं तुम्ही थोडं काळजीपूर्वक पाहिलं तर इथे काय येणार? ह्या 3 मधून 2 वजा केले, म्हणजे 3 मधून 2 वजा केले, ठीक आहे। नंतर त्याला 4 न गुणलं, म्हणजे 3 मधून 2 वजा गेले 1 येते, नंतर 4 न गुणलं तर उत्तर किती येणार आपल्याला? 4। म्हणजे 3 मधून 2 गेले। इथे आपण 15 मधून 13 गेले, 15 मधून 13 वजा करा, उत्तर 2 आलं। त्या उत्तर 2 ला 3 न गुणलं, 2 गुणिले 3 केलं तर उत्तर 6 येते। म्हणजे हा दोघांची वजाबाकी करायची। इथे पण दोघांची वजाबाकी केली, 17 आली, 17 वजा 13 उत्तर आलं आपलं 4। 4 ला आपण 2 न गुणलं, 4 गुणिले 2, मग याचं उत्तर आलं 8। त्यांनी ते 8 केले। तसंच आपल्याला इथं करावं लागेल, 12 मधून 10 गेले, 12 मधून 10 गेले, उत्तर येते 2। याला 2 न गुणलं आपण, 2 न गुणलं तर आपलं उत्तर येते 4। म्हणून आपला पर्याय क्रमांक बी मध्ये ते आपल्याला उत्तर भेटून जाईल, ठीक आहे। पर्याय क्रमांक बी ला आपल्याला टिक मार्क करायचं। आपला पुढचा प्रश्न तिसरा असा आहे, इथे 4 दिले, 7 दिले, 11 दिले, 19 दिले आणि 18 दिले आणि 29 दिले। या मालिकेत आपल्याला पुढचे पद कोणतं आहे ते शोधायचं आहे। पहा, अगदी सोपं आहे। हे पुन्हा मी लिहून घेतो, 4, 7, 11, 18 आणि 19। जर तुम्ही ऑब्झर्व केलं, पहिला अंक आपण सोडून टाकला, हा अंक जर पाहिला तुम्ही, ह्या दोघांची बेरीज केली, 4 आणि 7 ची बेरीज केली तर 11 येते। आणि हा अंक जर पाहिला, ह्या दोघांची जर बेरीज केली, म्हणजे 7 प्लस 11 ची बेरीज केली तर 18 होती, तो इकडचा अंक आहे। म्हणजे ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला हा अंक भेटतो, ह्या दोघांची बेरीज केली तर हा अंक भेटतो, आणि ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय भेटतो? तर 29 आहे, 29। ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय भेटायला? 29 भेटायला, ठीक आहे। म्हणजे ह्या दोघांची बेरीज करा, हा अंक भेटायला, ह्या दोघांची बेरीज करा, हा अंक भेटला। तर आपल्याला पुढं काय करावं लागेल? म्हणजे 18 आणि 29 ची बेरीज करावी लागेल। 18 प्लस 29 यांची बेरीज केली आपल्याला 47 उत्तर येते। 47 उत्तर हे पर्याय क्रमांक ए मध्ये आहे। आपला पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला हे सोडवायचं आहे आणि आपल्याला उत्तर याच्यापैकी सांगायचं आहे, ठीक आहे। तर आपण हे सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की पहिले आपण बॉडमॉस नुसार जातो, तर म्हणजे कंस आपण सोडवतो। आता इथे पहा, इथे कंस आहे, त्याच्यामध्ये अजून एक कंस आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक पूर्ण कंस आहे। तर मग आपण काय करतो, पहिले हा कंस आपण सोडवून पाहू। आता कंस सोडवताना पहिले आपण गुणाकार करतो, 3 गुणिले 10 30 येते। 30 मधून 50 वजा केले, म्हणजे 50 मधून 30 वजा केले, हे दोघांचा गुणाकार किती आहे? 3 गुणिले 10। पहिले ह्या दोघांचा गुणाकार केला, 30, 50, 50 मधून 30 गेले, उत्तर आलं 20। म्हणजे ह्या पूर्ण कंसाचं उत्तर आलं 20 वजा 100। इथं भागिले 400,
काही गडबड करायची नाही, एका वेळेस एकच स्टेप करायची, एका वेळेस एकच कंस केला, याला बाजूला घेतलं म्हणजे आपल्याला तेवढ्याच गोष्टी वागतील. 10 गुणिले 10 आणि इथं बेरीजचं चिन्ह. त्याच्यानंतर जर तुम्ही हे केलं, हे जशा तसं लिहायचं, फक्त एवढा कंस सोडवायचा. 10 गुणिले 10 याला डायरेक्ट पहिले करायचं नाही, पहिले आपल्याला पूर्ण कंस सोडवायचा. 400 इथं भागाकारला जसा तसं. याचा जर तुम्ही सोडवलं 100 मधून 20 गेले, आपलं उत्तर येते 80. आता इथं भागाकाराचं चिन्ह. आता हे 10 गुणिले 10 100 करायचं नाही आपल्याला, पण नंतर करू. तुम्ही जर याचा भागाकार केला म्हणजे 400 भागिले 80 केले, 1 1 0 गेला, ठीक आहे. 8 1 8, 8 5 40. मग याचं उत्तर आलं आपलं 400 ला 80 ने भागितलं, याचं उत्तर येते 5. त्याच्यानंतर 10 गुणिले 10 केलं, 100 उत्तर येते आणि बेरीज केली 5. 100 प्लस 5 आपले बेरीज 5 105 येतात. ते आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आपलं उत्तर भेटून जाईल आपल्याला. आपला पुढचा 5वा प्रश्न असा आहे, एका राजमार्गावर अ आणि ई हे 2 शहर आहेत. कोणते कोणते आहे? हे एक शहर आहे आणि हे एक शहर आहे. शहर, इथं पण हे काय आहे? शहर. आणि या 2 ठिकाणातलं अंतर किती आहे? 220 किमी. ब या ठिकाणी हॉटेल आहे. ब या ठिकाणी काय? हॉटेल. व ड या ठिकाणी दवाखाना आहे. ड म्हणजे इथे आहे दवाखाना. जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला, म्हणजे ब या ठिकाणी अपघात झाला, तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावं लागेल? मग ह्या माणसाला कुठे न्यावं लागेल पहिले हे विचारात घ्यायचं. हा जखमी झाला असेल तर हा क ला जाईल का, ह्या ई शहराला जाईल का, ह्या अ शहराला जाईल? हा जर जखमी झाला असेल तर नक्कीच हा दवाखान्याला जाईल. हा आपला एक आपल्या सरळ साधी गोष्ट आहे. तर मग हे जर अपघात झाला असेल, जखमी झाला असेल, तर तुमच्या डोक्यात येईल सर इथं पण शहर म्हणजे दवाखाना असणार. ठीक आहे, तसा विचार नाही करायचा. दवाखाना कुठं आहे? आपल्याला ड या ठिकाणी. तर मग ह्या ब पासून आपल्याला ड पर्यंत लागणारा अंतर पाहायचं. पहा, जर पहिले तर आपण विचार करतो हे एक एक रेष म्हणजे काय आहे. आता ह्या 2 अ आणि ई मधलं जे अंतर आहे ते 220 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही इथून 1 2 3 4 जर अशा रेषा मोजल्या, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 रेषा येतात. ठीक आहे, म्हणजे याच्यातला एक 0 कमी केला आपण तर 22 रेषा आपल्याला इथं पूर्ण आहे. बघा, पहिल्याला नाव द्यायचं नाही, तर 0 राहतो. ठीक आहे, पहिले एक ह्या अ पासून अ पर्यंत अंतर किती राहते? 0. तर मग आपल्याला काय करायचं, ह्या ब पासून ह्या ड पर्यंत बघा, इथून एवढं अंतर जे राहते ते 0 राहते. इथून इथं गेलं 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120. मग इथपर्यंत आपलं अंतर किती आहे? आपलं 120. ते पर्याय क्रमांक सी मध्ये. इथून एवढ्या रेषा मोजायच्या किती आहे? ह्या पहिल्या रेषा आपल्याला मोजायचं नाही. दुसऱ्या रेषेपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 रेषा गुणिले 10 केलं तर आपलं काय होणार? 120. आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी असेल. आपला पुढचा 6वा प्रश्न असा आहे, 12 15 19 24 आणि 30 या मालिकेतील पुढील पद आपल्याला काढायचे. तर पुढील पद काय असणार ह्या मालिकेमध्ये? पहा, इथं 12 15 19 24 आणि 30 मी अंक लिहिले. जर तुम्ही एक थोडंसं लक्षपूर्वक याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, याच्यामध्ये जर मी 3 मिळवले तर मला 15 भेटतात. याच्यामध्ये जर 4 मिळवले तर मला 19 भेटतात. त्याच्यामध्ये मी 5 मिळवले तर मला 24 भेटायले. याच्यामध्ये 6 मिळवले तर मला 30 भेटायले. मग 30 मध्ये मला किती मिळवावं लागेल? 7 मिळवावं लागेल. मला पुढचं पद भेटेल.
जी की असणार, याच्यामध्ये 7 मिळवली मला 37 भेटणार. ठीक आहे, 37 हे पर्याय क्रमांक सी आहे. तर आपलं उत्तर असणार सी. आपला प्रश्न क्रमांक 7 असा आहे, पहा, मला एक त्रिकोण बनवायचा. त्रिकोण बनवण्यासाठी आगकाडीचा वापर केला तर 1 2 3 मला आगकाड्या लागणार आहे. आता मला 2 त्रिकोण बनवायचे असेल, ठीक आहे, एक बनवण्यासाठी मला 3 लागले, 1 2 3, इथे 3 लिहिले. आता मला 2 त्रिकोण बनवायचे, म्हणजे इथे एक त्रिकोण बनवला, इथंच एक. तुम्हाला किती लागले? 1 2 3 तर लागले 4 5 लागल्या. टोटल किती लागल्या? 5. 1 2 3 4 5. मग इथं 5 लिहिले. 3 त्रिकोण बनवण्यासाठी तसंच मला 7 लागले. 4 बनवण्यासाठी मला किती लागले? 9 लागले. 5 बनवण्यासाठी 11. जर तुम्ही इथं थोडा डोकं विचार केला, ठीक आहे, तर आपल्याला असं लक्षात येईल, एक त्रिकोण बनवण्यासाठी 1 ला 2 न गुणलं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला तर किती राहिलेत आपले? 3. 3 ला 2 न जर गुणलं, याला जर 2 न गुणलं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला, 3 दोन्ही 6 आणि 1 7. याला जर 2 न गुणलं, 2 न गुणून जे पण उत्तर आलं त्याला त्याच्यामध्ये 1 मिळवलं, 8 आणि 1 9. तसं मला 10 त्रिकोण बनवायचे आहेत. काय करायचे? 10 त्रिकोण. ठीक आहे, मग तुम्ही असंच करू शकता, 6वं 7वं 8वं 9वं 10वं असं करू शकता. प्रत्येकाला 2 2 2 2 लागायचे. ठीक आहे, किंवा तुम्ही असं करू शकता, 10 ला 2 न गुणायचं, 10 गुणिले 2, याचं जे पण उत्तर आलं त्याच्यामध्ये आपण 1 मिळवला तर आपल्याला उत्तर भेटून जाईल. उत्तर आहे आपलं 21, जे की पर्याय क्रमांक आपला सी आहे. आपला पुढचा प्रश्न क्रमांक 8 असा आहे, आपल्याला हे पदावली दिलेले आहे, याचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, जर याचा जर गुणाकार करायचा आहे, एका जागी आपल्याला 0 दिसतो. ठीक आहे, 0 कोणा संख्या जोडून आलेलं नाही, म्हणजे आपण एखाद्या संख्येला इकडचा गुणाकार किती येऊ, ठीक आहे, समजा काहीतरी एखादी संख्या आली असेल, कितीतरी आली असेल, त्याला जर 0 न जर गुणायला गेलं तर 0 0 0 0 0 0 येणार. ठीक आहे, किती येणार आहे? इथे 1 2 3 4 5 6 आहे, तर 1 2 3 4 5 6 0. कोणत्याही संख्येला जर याचं इथपर्यंत उत्तर काही येऊ द्या, 1 0 असेल, ठीक आहे, 1 0 असेल तर मग त्याचं उत्तर काय? ते 0च येते. अजून 0 ला 4 न गुणलं, 0 गुणिले 4 जरी केले तर याचं पण उत्तर 0च येणार. म्हणजे जर गुणाकारामध्ये एक संख्या अशी 0 आहे, बघा इथं बेरीज वजाबाकीचं कोणतंही चिन्ह नाही आहे. ठीक आहे, आणि इथं काय 0 आलेलं आहे. गुणाकारात किंवा भागाकारात एक जर 0 असेल तर ते उत्तर पूर्णपणे तुमचं 0 होते. हा पर्याय क्रमांक डी आपला 0 असं उत्तर याचं, त्याला आपण टिक करायचं. आपला पुढचा 9वा प्रश्न असा आहे, जर x भागिले 25, म्हणजे इथं काय खाली आहे म्हणजे याला भागिले म्हणतात, छेद, x छेद 25 बरोबर 196 छेद x असे असेल तर आपल्याला काय करायचं? x ची किंमत काढायची. काही नाही, अतिशय सोपं आहे. याच्यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. तर कमीत कमी 30 पर्यंतचे तरी वर्ग तुम्हाला पाठ करा. ठीक आहे, म्हणजे उत्तर तुम्हाला सहजच भेटेल. आता वर्ग काय राहते? वर्ग म्हणजे 1 चा वर्ग काय राहते? 1 गुणिले 1 किती येणार? 1. 2 चा वर्ग किती राहते? 2 गुणिले 2 म्हणजे 4. 3 चा वर्ग किती राहते? 3 गुणिले 3 म्हणजे किती राहतात? 9. 15 चा वर्ग किती राहणार? 15 चा वर्ग म्हणजे 15 गुणिले 15. मग आपल्याला 15 गुणिले 15 करायचं आहे, त्याचा इथे 225. तुम्ही जर असे वर्ग पाठ केले तर तुम्हाला नक्कीच हे उत्तर सोपं जाईल, नाहीतर तुम्हाला हा प्रश्न अवघड जाईल. आता आपण हे लिहून घेऊ. x भागिले x छेद 25 बरोबर 196 छेदिले x. ह्या दोघांचा गुणाकार करायचा राहते आपल्याला, तिरका गुणाकार करायचा. x गुणिले x बरोबर 196 गुणिले 25. x गुणिले x येते x चा वर्ग, 196 गुणिले 25. आता जर तुम्ही वर्गमूळ घेतले, x चा वर्गमूळ आणि 196 चा आणि 25 चा, x चा वर्गमूळ येते x, याच्यातला वर्गमूळ म्हणजे 2 वेळेस x गुणिले x, ते इथे आपल्याला x. याचा जर वर्गमूळ घेतला, हा कशाचा वर्ग आहे पाहिला तर 14 चा आहे. हा कशाचा वर्ग आहे? 5 चा. 25 कशाचा आहे? 5 5 25. 14 गुणिले 14 केले तर ते येतात 196 आणि x गुणिले x केला तर x वर्ग. तर आपण काय केलं तर वर्गमूळ घेतले. आता 14 गुणिले 5 जर तुम्ही केले तर हे ते 70 उत्तर येते. आपलं पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला 70 उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे अतिशय सोपं आहे.
फक्त एकच गोष्ट करायची, आपल्याला वर्गपाठ करायचे. वर्गपाठ नाही केले तर आपल्याला उत्तर चुकण्याची शक्यता आहे. आपला पुढचा 10वा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 7.2चा अशा प्रकारे पहा. आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 6a दिलेलं आहे, गुणिले 8 दिलेले आहे आणि काय दिलं बी सी च्या. आता आपल्याला काय करायचं, ए च्या जागी, बी च्या जागी आणि सी च्या जागी किमती ठेवायच्या आहेत. काय करायच्या आहे, ए बी सी च्या जागी, आणि आपलं म्हणजे कोणत्या क्रमाने ठेवायचं ते आपल्याला पाहायचं आहे. जर आपण ह्या ए च्या जागी, आपण ए च्या जागी पहिलं 3 ठेवले म्हणजे 6 3 गुणिले इथं 8, बी च्या जागी मी काय ठेवले 5, सी च्या जागी काय ठेवलं 0 आणि हे 4. जर आपलं हे उत्तर बरोबर येत असेल तर ठीक आहे, याला आपल्याला टिक मार्क करायचं, नाही तर आपण दुसरा पर्याय जायचं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 63 गुणिले 8, 8 त्रिक 24 ला 4, 8 2, 8 6 48 आणि 2 50. ठीक आहे, हे 2 50 म्हणजे आपलं हे समाधान होत आहे. ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या किमती ठेवल्या म्हणजे कोणत्या 3 5 आणि 0 ह्या किमती जर ए बी सी च्या जागी ठेवल्या तर आपलं उत्तरामध्ये समाधान भेटत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए. जर समाधान नाही भेटलं तर मग आपण काय करायचं, ह्या पुढच्या संख्या ठेवायच्या म्हणजे 6 गुणिले इथं 5 ठेवायचे, इथं 8 च्या जागी 8 ठेवायचे बरोबर, बी च्या जागी 0 ठेवायचं, सी च्या जागी आपल्याला 3 ठेवायचे आणि 4. मग हे गुणाकार करून पाहायचे प्रत्येक वेळेस. पण आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर भेटल्यामुळं आपल्याला त्याचं समाधान झालेलं आहे. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याला टिक करायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.